नमस्कार मंडळी, मी आणि केल्यानंतर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आपण सध्या आता वारे बीचला आणि आपल्या रूमच्या बाहेरच बीच आहे. तर निघायची तयारी चालू आहे सगळ्यांची. दोघेजण तर ऑलमोस्ट बाहेर गेले, तर आम्ही चाललो. आणि इथून व्ह्यू रूमच्या बाजूलाच बीच एक नंबर. या रूमच्या बाजूलाच इकडे पूल आहे, एक नंबर असं व्ह्यू आहे. सकाळी आम्ही तिकडे एन्जॉय करत होतो पूलचा. इकडे पूल आहे, आपली गाडी इथे आहे. आम्हाला कालच मंदिरात जायचं होतं गणपतीपुळेला. आम्ही सकाळी घरातून निघतील, आम्ही चिकन वगैरे खाल्लेलं म्हणून तर आम्ही मंदिरात कोणतंच गेलो. आज मुंबईला जातो गणपतीपुळे करणार आणि तिकडून डायरेक्ट मुंबई. जायची तर इच्छा अजिबात नाही, पण उद्या जॉबला पण जायचं. तिथे सर्वांची पॅकिंग चालू आहे. छोट्या अच्छे से काम का है. हॉटेलवरून बाहेर आलो. पहिला सगळ्यात आधी नाश्ता करायला थांबलो आणि त्याच्या पाठी बीच आहे. इकडे बीच आहे. मॅगी घेतली सर्वांनी. जस्ट आता गणपतीपुळेच्या एंट्री जवळ आहे. इथूनच आतमध्ये आहे ना. आणि इथून पण जवळ किती किलोमीटर आहे माहिती आहे का? इथे नाही रोहित. पुढे पण आहे पार्किंग ला वाटतं. पुढे आत असेल नाही होत रे, बोललो ना गणपतीपुळे आपलं आपलं मंदिर पाहिजे. मंदिर पाहिजे. मंदिर इकडेच आहे. नाही रे, इथे नाही मंदिर. अरे इकडेच आहे, इथेच आहे, सरळ आहे. इथंच आहे ना आपण. मान्य आहे. ते खालून आलोय. हा तेच खालून पण एक रोड आहे. म्हणजे जिथून एंट्री होती ना तिथून एक राईटला रोड जातो. आज खूप गर्दी आहे, कारण गाड्या एवढ्या लागल्यात की आम्हाला पार्किंगला जागा नाही भेटत. आणि समोरच गणपतीपुळे आहे. पेन पार्क मध्येच टाक, बाहेर नको टाका. नाही माहिती माझा गॉगल कुठे गेला? इथं गाडी फोटो व्यवस्थित काढत आहे. असाच फोटो काढ. तर गणपतीपुळेच्या समोरच इथं एंट्री आहे इथं. आणि आतमध्ये थोडंसं मंदिर आहे. आतमध्ये तर आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे. आणि आता आपण लाईनमध्ये. मंदिराची मेन एंट्री इथून आहे. आतापर्यंत आपण लाईनीमध्ये फिरत होतो. मेन मंदिर इकडे, इकडे समोरच बीच आहे. दर्शन तर एकदम मस्त झाले. आणि आता चाललो आम्ही जेवणाच्या लाईनमध्ये. आणि इथं 2 वाजेपर्यंत जेवण भेटतं. आणि आता वाजले 1:30. आणि हा बीच आहे. 2 मित्र गेले तर आमची आता शॉपिंग करायला. ते लोक अजून आले नाही आणि आम्ही इथं बसलो. दर्शन तर झालं. आता जायचं मुंबई. सगळे थकलेले आहेत. सगळ्यांची विकेट पडणार. सगळ्यांची नाही, माझे मी आपली हा एकटा जागा राहणार आणि आम्हाला मुंबईला पोहोचवणार. आता लक्ष्मी हॉटेलला जेवायला बसतो.
कांदा लिंबू पाहिजे ते. तर मित्रांनो आता चिपळूणच्या पुढे आहे आणि जसं आम्ही जेवल्यानंतर सगळ्यांची विकेट पडलेली. सगळे झोपले. मुंबईला जायची जरा पण इच्छा नाही. तर ड्रायव्हर फक्त एकटाच जागा आहे, बाकी सगळ्यांची विकेट. ड्रायव्हर आहे. आणि आता वाजलेत 6:45, 5 मिनटं कमी आहेत. मुंबईला किती वाजता पोहोचू काय माहिती. सजेश आता इंदापूर क्रॉस केला. माणगावची ट्रॅफिक वगैरे काय भेटली नाही, कारण तो आतला रोड आता नवीन झाला आहे, बनतोय. त्याच रोडने आम्ही गाडी टाकली आणि तिथे काय ट्रॅफिक नाही. माणगाव पूर्ण पॅक होतं नाही. आता हे लोक नाश्ता करत थांबले, वडापाव खात आहेत. म्हणजे दुपारी खाल्ले होते, अजून जाम आहे पोट. एकदम हेवी जेवण जेवलं दुपारी. सगळे थकलेले आहेत. आणि आता जो रोड आहे तो JNPT रोड आहे. आणि आता आम्ही डायरेक्ट अटल सेतू मारून डायरेक्ट वडाळ्याला जाणार. अजून अटल सेतू यायच्या बाकी आहे आणि सर्वांना झोप आले, पण आमचा ड्रायव्हर मात्र थकला नाही. वन साईड गाडी चालूच आहे भाई, प्रॉपर एकदम टोल जाईल ना, बॅलन्स आहे ना. खतरनाक. कोणाला माहित असेल पप्पीला फोन करू. मस्त गाडी, ड्रायव्हर मस्त गाडी चालवतो आमच्या. ड्रायव्हर करा. कोण आहे माझं? मित्र आहे. असला तर मित्र आहे. हे आला काय अटल सेतू? अटल सेतू टोल जाएगा ना, बैलेंस है ना. आता वरती चढलो की अटल सेतू चालू, पण मेन वाला जो सीन आहे तो कॅश दो इधर. पुढे 1.5 किलोमीटर टोल क्रॉस झाला हे ना की काय बॅलन्स आहे ना. भेटला. आता सर्वांना कधी घरी पोचतो असं झालं. 3 दिवसाची ट्रिप संपली आपली. 2-4 दिवस राहायला पाहिजे. ते गावी असतं राहिलो तर ते ठीक होतं, पण आता मुंबईला आलो ना. बोलवतो हातनेला जाऊया. ऐकलं नाही. आमचा प्लॅन होता हरणायला जायचा. आला एवढं काय पण काही सांगू नाही शकत. आला रे. काय काढतो तू? कुठे आला बाईक आला उड्या? नाही आत मागे जात. एकदा चेंडके गेला होता, सिलिंग नवीन झाला होता. कोण महेश चेंडके? मग सिलिंग नाही. हा फिलिंग नाही याची हॉस्पिटल सेतू. अटल सेतू तेच. ते बोललो सिलिंग पुण्याला आला. मी त्या दिवशी वरळी कोस्टल रोड आहे ना तो, त्याच्यावर बाईक टाकली मी, मॅप लावलेला आणि त्याच्यावर 4 व्हीलर बरोबर. मी फॉलो करत त्या कोस्टल रोडला बसलो. फायनली वडाळ्याला पोचलोय. याची विकेट पडलेली आणि इथून आम्हाला अजून मुलुंडला जायचं आहे. इथून बाईक घेणार आणि सीधा मुलुंडला जाणार. काय बोलतो? उद्या जा सकाळी. उद्या ऑफिसला जायचं आहे. इथूनच जा ऑफिसला. लवकर घ्यायचं. 6 वाजता उठ ना. नाही ऑफिस कुठे आहे? बाले. आता तर रात्रीचे 1:20. मी आत्ता जस्ट घरी पोचले. जाऊन फ्रेश वगैरे होतो आणि काय असेल तर थोडंसं खाऊन तर आलेलो, पण तरीसुद्धा ट्रॅव्हलिंगमध्ये खूप भूक लागते. तर काय जे असेल तर खातो, नसेल तर कप झोपतो. तो ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.